नमस्कार. आज आपण एका खूपच विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे मानसशास्त्रानुसार चांगली, आपल्यासारखी सामान्य माणसं कधीकधी इतकी वाईट कृत्य कशी काय करू शकतात? चला, हे समजून घेऊया. तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की चांगली माणसं वाईट कशी बनतात? नक्की असं काय घडतं? अशी कोणती परिस्थिती येते किंवा कोणता दबाव असतो जो त्यांना बदलायला भाग पाडतो? हाच प्रश्न आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे. सी.पी. स्नो यांचं हे वाक्य बघा किती खरं आहे. हे आपल्याला थेट विषयाच्या मुळाशी घेऊन जातं. याचा अर्थ असा की बहुतेक वाईट गोष्टी आम्ही तर फक्त आदेशाचं पालन करत होतो असं म्हणून केल्या जातात. म्हणजे आज्ञा आणि अधिकार हे मुद्दे किती महत्वाचे आहेत हे आपल्या लक्षात येतं. चला तर मग यात जरा खोलवर जाऊया. मानसशास्त्र काय सांगतं माहितीये की फक्त माणसाचा स्वभाव नाही, तर तो कोणत्या परिस्थितीत आहे याचा त्याच्या वागण्यावर प्रचंड प्रभाव पडतो. काही प्रसिद्ध आणि खरं सांगायचं पण धक्कादायक प्रयोगांमधून हे सिद्ध झालंय की चांगली माणसंही वाईट परिस्थितीत एकदम चुकीचं वागू शकतात. याचंच एक जबरदस्त उदाहरण म्हणजे स्टॅनली मिलग्रॅम यांचा प्रसिद्ध प्रयोग. विचार करा, एका सामान्य माणसाला शिक्षक बनवलंय आणि त्याला सांगितलंय की समोर बसलेल्या विद्यार्थ्याला प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी विजेचा शॉक द्या. आणि तो शॉक खरा वाटतोय. प्रत्येक चुकीबरोबर शॉक वाढत जातोय, अगदी जीव घेण्या पातळीपर्यंत. काय वाटतं, किती लोकांनी हे आदेश पाळले असतील? आता बघा, ही आकडेवारी अक्षरशः हादरून टाकणारी आहे. तब्बल 65% लोकांनी फक्त एका पांढरा कोट घातलेल्या व्यक्तीच्या आदेशावरून समोरच्या माणसाला सर्वात जास्त तीव्रतेचा म्हणजेच जीवघेणा ठरू शकणारा विजेचा झटका दिला. यावरून आपल्या लक्षात येतं की अधिकाराचा किती मोठा दबाव आपल्यावर असतो. असंच आणखी एक महत्त्वाचा प्रयोग म्हणजे फिलिप झिम्बार्डो यांचा स्टॅनफर्ड तुरुंग प्रयोग. यात काय झालं तर काही सामान्य कॉलेजच्या मुलांना कैदी आणि गार्डच्या भूमिका दिल्या. आणि काही दिवसांतच परिस्थिती इतकी बिघडली की प्रयोग थांबवावा लागला. हे शब्द त्या प्रयोगातल्या एका गार्डचे आहेत. तो सांगतोय की त्याने परिस्थितीनुसार आपली भूमिका कशी स्वीकारली. यातून हे स्पष्ट दिसतं की माणसं त्यांना दिलेल्या भूमिकेत किती पटकन शिरतात आणि एकदा का ते वाईट वागायला लागले की आपलं मन त्या वागण्याला योग्य ठरवण्यासाठी कारणं शोधू लागतं. यालाच मानसशास्त्रात नैतिक समर्थन किंवा मॉरल जस्टिफिकेशन असं म्हणतात. तर आपण पाहिलं की अशा परिस्थितीत नक्की काय घडतं, पण आपलं मन हे घडू कसं देतं याची सुरुवात होते आपण स्वतःलाच काही कथा सांगतो तिथून. एकदा का आपण एखादी नैतिक रेषा ओलांडली की आपलं मन त्या चुकीच्या कृतीला योग्य ठरवण्यासाठी वेगवेगळ्या कथा रचायला लागतं. आणि हे फक्त काही प्रयोगांपुरतं मर्यादित नाहीये. अबू घरेब तुरुंगात जे अत्याचार झाले तिथे हेच घडलं. तिथल्या सैनिकांनी स्वतःच्या क्रूर वागणुकीला योग्य ठरवण्यासाठी अनेक कारणं तयार केली. त्यांना सांगितलं गेलं की हे कैदी दहशतवादी आहेत आणि त्यांच्या क्रूर कृत्यांना ताण कमी करण्याचा एक मार्ग म्हणून पाहिलं गेलं. पण आपलं मन ह्या कथा इतक्या सहज कसं काय बनवतं? डॅनियल कानेमन यांच्या संशोधनानुसार आपलं मन एक मानसिक शॉर्टकट वापरतं, ज्याला उपलब्धता अनुमान म्हणतात. याचा साधा अर्थ असा आहे की ज्या गोष्टींची उदाहरणं आपल्या डोक्यात पटकन येतात, जसं की बातम्यांमध्ये सतत दहशतवादी हा शब्द ऐकणे, त्या गोष्टी आपल्याला खऱ्या आणि जास्त सामान्य वाटायला लागतात. हे उदाहरण बघा, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. राजकारण्यांचे घोटाळे सतत बातम्यांमध्ये असतात, त्यामुळे ते खूप सामान्य वाटतात. याउलट डॉक्टरांच्या चुकांबद्दल फारसं बोललं जात नाही, म्हणून त्या दुर्मिळ वाटतात. याच तत्वामुळे जर सैनिकांना सतत सांगितलं गेलं की ते दहशतवाद्यांशी लढत आहेत, तर त्यांच्या मनात त्या कैद्यांची प्रतिमा अमानवीय होऊन जाते आणि मग त्यांच्यावर अत्याचार करणं सोपं होतं. बरं, जेव्हा आपण जे करतो आणि आपण जे मानतो यात फरक पडतो, तेव्हा मनात एक प्रचंड मानसिक अस्वस्थता निर्माण होते. यालाच बोधात्मक विसंवाद किंवा कॉग्निटिव्ह डिसनन्स म्हणतात. हे एक प्रकारचं मनाच्या आतलं युद्धच असतं. ही प्रक्रिया कशी काम करते ते समजून घेऊया. समजा तुमचा विश्वास आहे की मी एक चांगला माणूस आहे, पण तुमची एखादी कृती याच्या अगदी विरुद्ध आहे. तेव्हा मनात एक संघर्ष सुरू होतो. आता हा संघर्ष मिटवण्यासाठी मन काय करतं? एकतर ते आपल्या चुकीच्या कृतीला योग्य ठरवतं किंवा आपला मूळ विश्वासच बदलून टाकतं. आणि म्हणूनच एखादी वाईट कृती केल्यावर चांगली व्यक्ती थांबण्याऐवजी स्वतःला पटवण्यासाठी अजून वाईट वागू शकते.
स्टॅनफर्ड प्रयोगातल्या एका सहभागीचे हे शब्द ऐका. किती मनाला भिडणारे आहेत. तो म्हणतोय की त्याला वाटायचं की त्याचं मन त्याच्या पूर्ण नियंत्रणात आहे, पण हळूहळू त्या परिस्थितीने त्याच्या मनावर पूर्ण ताबा मिळवला होता. हाच तो बोधात्मक विसंवादाचा खरा परिणाम. आपलं मन स्वतःला अशा अप्रिय सत्यांपासून वाचवण्यासाठी काही खास युक्त्या वापरतं. मानसशास्त्रात याला संरक्षण यंत्रणा किंवा डिफेन्स मेकॅनिझम्स म्हणतात. ह्यातली पहिली युक्ती आहे प्रक्षेपण. म्हणजे काय तर व्यक्ती स्वतःचेच न पटणारे विचार किंवा क्रूर हेतू दुसऱ्यांवर टाकते. उदाहरणार्थ, स्टॅनफोर्ड प्रयोगातला गार्ड स्वतःच्या आक्रमक स्वभावाला कैद्यांच्या बंडखोर वृत्तीचं कारण देऊ शकतो. म्हणजे तो स्वतःचेच दोष कैद्यांमध्ये पाहू लागतो. दुसरी युक्ती आहे विस्थापन. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपला राग किंवा निराशा मूळ कारणावर काढू शकत नाही, तेव्हा तो राग कमी धोकादायक लक्ष्यावर काढला जातो. जसं की अबू घरेबमधले सैनिक कदाचित युद्धाच्या तणावाचा सगळा राग त्या निस्सहाय्य कैद्यांवर काढत असतील. राग एकावर आणि काढला दुसऱ्यावर, असं काहीसं. आणि तिसरी, सगळ्यात शक्तिशाली यंत्रणा म्हणजे दमन. यात मन काय करतं तर स्वतःच्या वाईट कृत्यांच्या आठवणी किंवा अपराधीपणाची भावना जाणीवेच्या पातळीवरून खाली दाबून टाकतं, विसरण्याचा प्रयत्न करतं. पण या दाबलेल्या आठवणी बेशुद्ध मनात तशाच जिवंत राहतात आणि आपल्या वागण्यावर नकळतपणे परिणाम करत राहतात. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. आपलं जागरूक मन, ज्यावर आपलं नियंत्रण आहे असं आपल्याला वाटतं, ते खरं तर आपल्या बेशुद्ध मनात दडलेल्या भावना आणि आठवणींच्या हातातील एक बाहुलं असू शकतं. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे व्यक्तीला स्वतःच्या कृतींचा सामना करावा लागतो. हा एक प्रकारचा मानसिक हिशोब असतो, जिथे अपराधाची कबुली आणि त्यातून मिळणारी मानसिक शांती यांचा संबंध येतो. स्टॅनफोर्ड प्रयोग संपल्यानंतर त्या गार्ड्सना त्यांचे गणवेश काढून एका सामान्य व्यक्तीप्रमाणे त्यांच्या वागणुकीबद्दल बोलायला लावलं गेलं. म्हणजे जेव्हा परिस्थितीची ती शक्ती निघून जाते, तेव्हाच व्यक्तीला स्वतःच्या कृतींचा सामना करावा लागतो. अबू घरेबमध्ये सुद्धा चौकशी आणि कबुली जबाब मिळवण्यासाठी मानसिक दबावतंत्रांचा वापर केला गेला. अशा बाह्य दबावामुळे व्यक्तीला आपल्या त्या दाबून टाकलेल्या किंवा योग्य ठरवलेल्या कृतींचा पुन्हा एकदा सामना करणं भाग पडतं. आणि शेवटी हे सगळं विश्लेषण आपल्याला एका मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. जर परिस्थितीचा आपल्या वागण्यावर इतका प्रचंड प्रभाव असतो, तर मग आपल्या वैयक्तिक जबाबदारीचं काय? तिचा अर्थ काय? यावर विचार करायलाच हवा.